सोडण्यासारखी बायको बघा, ही सोडण्यासारखी बायको. या धूपवर का बरं ऋतिक रोशनचं चित्र आहे? काय काहीतरी सुचलं असणार आहे. काय जादूला धूप लागती. तर आपण संडेचाच व्लॉग कंटिन्यू करतो आहोत. सो जर तुम्ही ह्या आधीचा पार्ट बघितला नसेल संडेचा, तर तो जाऊन नक्की चेक करून बघा. खूप मजेदार असा व्लॉग आहे, नक्कीच तुम्हाला आवडेल. सो 1-2 रील्स एडिट करते आता सध्या मी, म्हणून असं वेड्यागत नाचत होते. आणि बऱ्याच दिवसांनी रील एडिट करते, नाही तर आजकाल यूट्यूबसाठीच लॉंग कंटेंटच एडिट करत होते. त्यामुळे खूप सवय तुटली आहे माझी रील्स बनवायची. आणि मला वाटते त्या 30 सेकंड कंटेंटला जरा जास्त वेळ लागतो. त्याच्यापेक्षा मला लॉंग व्हिडिओ असं वाटतं की खूप झटपट आणि पटकन होऊन जातं. सो प्लीज माझ्या इंस्टाग्रामलाही मला फॉलो करायचं तुम्ही करत नसाल तर. ती सध्या काय करते किंवा पुणं नेवास्कर सर्च केलं तर तुम्हाला माझं अकाउंट मिळेल. आणि प्लीज यार, माझं 10,000 फॉलोवर्स करायचे आहेत ह्या महिन्यात. प्लीज 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 सबस्क्राईब करा किंवा फॉलो करा मला इंस्टाग्रामवरती. तसं यूट्यूबची छान ग्रोथ चालली आहे, पण इंस्टाग्राम खूपच मागे पडलं आहे. एकाकडे लक्ष दिलं की एक मागे जाते. सो ठीक आहे, चलो जसं होईल तसं. पण आज एक रील पोस्ट केलं आहे, तो जाऊन तुम्ही नक्की चेक करा. आता करते मी बाकी गोष्टी एडिट. तो मी तर आज घरीच थांबलेले आहे. संडे आहे, मला आज आरामच करायचा होता. त्यामुळे आदित्य एकटाच शेतावरती गेलेला आहे. आज डाळिंबाची हार्वेस्टिंग आहे, त्यामुळे हा तिकडचा छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, त्यानंतर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. हा लहान आहे, जो लहान नाही आणि हा काक्या जो काका नाही. तर ह्या पद्धतीची डाळिंबाची आमची पॅकिंग चालू झालेली आहे. सगळ्यात आधी आपण हार्वेस्टिंग केलेली आहे शेतामधून. त्यानंतर ट्रॅक्टरनं ट्रॉलीनं आपण आपल्या जिथे माल सगळा सॉर्ट केला जातो त्या ठिकाणी आणलेला आहे. बॉक्समध्ये आधी बॉक्सची जी व्यवस्थित अशी सेलो टेपनं बॉक्स पॅक केलेला आहे. त्यानंतर सॉर्ट केलेला माल एका ठिकाणी भरायला बसलेला माणूस आहे. त्यानंतर जे सॉर्ट केलेले डाळिंब आहेत ते मोजून एका बॉक्समध्ये व्यवस्थित आता पॅक करतो आहोत आपण. ह्या बाजूचे एवढे सारे बॉक्स जे आहेत ते मस्तपैकी पॅक करून झालेले आहे. बाकीच्या गोष्टी चालूच आहेत. आदित्य तिकडेच होता, पण मी घरी आहे आणि मी काय उद्योग करते ते बघूयात. मस्तपैकी पाऊस पडतोय बाहेर. आता जरा थांबलाय पाऊस, पण मला खाऊ वाटतोय वडापाव. आणि वडापाव खायचा तर म्हणलं आता पाव पण आज आपण घरी बनवू. संडे वेळ आहे. तसे इंस्टाग्रामवरती इतके घाणेरडे रील्स आणि शॉर्ट्स आणि यूट्यूबवरचे व्हिडिओ बघितले की पाव बनवताना त्याच्यावर पाय देतात, त्याच्यावर काय काय घाणेरड्या गोष्टी घालतात. माहीत नाही कितपत खरं आहे, पण आजकाल ते सगळे बघून असं बाहेरचे पाव ब्रेड खायचं म्हटलं की मला जरा टेन्शनच येतं. असं नाही की मी कधी खातच नाही, खाते आधीमध्ये कधीतरी बाहेरचा ब्रेड वगैरे, पण पाव शक्यतो मी जेवढं शक्य असेल तेवढं टाळते. आणि आज वडापाव खूप खाऊ वाटतोय, त्यामुळे मी आज घरीच पाव बनवायचं ठरवलं. तेही माझ्या एअर फ्रायरमध्ये. संडे आहे, वेळ आहे, त्यामुळे बघूयात आपला बनतोय की नाही मस्तपैकी पाव. चलो. तर पाव बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी घेतलेला आहे साधारण 1 कप आणि 1/4 कप जे आपले मेजरिंग कप असतात त्याच्यानं दूध घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे साखर घातलेली आहे. त्यामध्ये हे 1 चमचा ईस्ट घातलेला आहे, ड्राय ईस्ट आहे हे. आणि खूप विचित्र असा त्याचा वास आहे, पण पाव फुलण्यासाठी आपल्याला इथे ड्राय ईस्टचा वापर करायचा आहे. ह्या मिक्सरला मस्तपैकी हलवून घ्यायचा आहे आणि साधारण 10 मिनटं बाजूलाच ठेवायचं आहे. 10 मिनटानंतर आपण त्याच्यामध्ये मैदा ॲड करणार आहोत. तर ह्या ठिकाणी मी 1.5 वाटी मैद्याचा वापर करणार आहे. मी ऑलरेडी मेजर करून ठेवलेला होता मैदा, त्यामुळे आता डायरेक्ट मी ह्या दुधामध्ये घालणार आहे आणि व्यवस्थित ह्याला मळून घेणार आहे. पण त्याआधी त्याच्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि बटरही घालून घेतलेलं आहे. आणि जर तुम्हाला ह्या ठिकाणी दुधाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही सेम अमाऊंटमधलं पाणीही घेऊ शकता. पण दूध किंवा पाणी जे काही वापराल ते थोडंसं कोमट असल्याने छान डो मळला जातो आणि छान पाव आपला माऊ सूद होतो. त्यामुळे अजिबात जास्त पाणी किंवा काय लागत नाही. जे अमाऊंटमध्ये दिलेलं आहे 1 कप आणि 1/4 कप एवढंच 1.5 वाटी मैद्याला हे इनफ आहे. याच क्वांटिटीत करा. त्यानंतर जो आपण व्यवस्थित घट्ट अशी कणिक मळून घेतलेली आहे, जो डो आहे त्याला आपल्याला मस्तपैकी एअरटाईट प्लास्टिक वरतून लावायचं असतं, पण माझ्याकडे नाही आहे. त्यामुळे मी हे जुगाडू आयटम केलेला आहे आणि 2 तास त्याला ओव्हनमध्ये किंवा कुठल्याही गरम ठिकाणी ठेवायचं आहे. मी ओव्हनमध्ये ठेवलेलं. त्यानंतर मस्तपैकी छोटे छोटे असे पेढे बनवून घेतलेले आहे. साधारण 7 ते 8 पाव ह्याच्यात आरामात होता. माझे 8 झालेले आहेत आणि मी ह्याला आता एअर फ्रायरमध्ये ठेवलेलं आहे. आणि आता पुढे 20 ते 25 मिनटं ह्याला मी ओव्हनमध्ये ठेवणार आहे. आणि थोडं फुलल्यानंतर त्याच्यावरती दूध लावते आहे आणि आता आपण ह्याला आता एअर फ्राय करणार आहोत. साधारण 10 मिनिटाकरता 180 डिग्रीजवरती ठेवायचं आहे आणि मस्तपैकी गरमागरम पाव तुमचे तयार
होणार आहेत. त्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला पाहिजे तर बटर लावू शकता, तेल तूप वॉटेवर तुम्हाला जे आवडतं ते वरतून मस्तपैकी पॉलिश त्याच्यावर शाईन यायला लावून घ्यायचं आहे. आणि ह्या ठिकाणी मी गरमागरम वडापाव बनवते आहे. व्हिडिओ बनवायचं विसरलीच मी, इतक्या नादात होती की मला कधी खाऊ कधी बनवू असं झालेलं, त्यामुळे मी ह्या वडापावचा अजिबात व्हिडिओ केलेला नाही आहे. त्यानंतर छोटी छोटी ही बुंदी मला वडापावमध्ये टाकायला खूप आवडती, वरतून ही खायला खूप छान लागते. आणि ह्या पद्धतीचा हा छोटासा असा व्लॉग होता. होपसो तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका.